नमस्कार मंडळी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बघा, मे महिन्यामध्ये सुरू होत आहे अधिक मास, म्हणजेच त्याला आपण मलमास पुरुषोत्तम किंवा धोंड्याचा महिना असंही म्हटलं जातं. आता या महिन्यामध्ये विवाह, बंधन, गृहप्रवेश, बारस यासारखी मंगल कार्य केली जात नाहीत. पण हा जो अधिक मास आहे तो नक्की किती तारखेला सुरू होत आहे आणि किती तारखेपर्यंत असणार आहे, या महिन्यात आपल्याला कोणती शुभ कार्य करायची आहेत आणि कोणती शुभ कार्य करायची नाहीत याबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. अत्यंत महत्त्वाचं, मराठी महिन्याप्रमाणे बघायला गेलं तर ज्येष्ठ महिना हा अधिक आलेला आहे. म्हणजेच यंदा 2 ज्येष्ठ महिने आलेले आहेत असं आपण म्हणू शकतो. कारण यावर्षी आलेला आहे अधिक मास, म्हणजेच धोंड्याचा महिना, मलमास किंवा पुरुषोत्तम मास असंही त्याला म्हटलं जातं, किंवा आपल्या मराठी भाषेमध्ये त्याला धोंड्याचा महिनासुद्धा म्हटलं जातं. धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यामध्ये सुरुवातीला म्हटलं जातं की लग्न, मुंजू, गृहप्रवेश, बारस यासारखी कुठलीही मंगल कार्य केली जात नाहीत. पण या महिन्यात काय करावं? पूजापाठ, व्रतवैकल्य, जप, दान, धर्म, तप यासाठी हा काळ अत्यंत शुभ मानला जातो. भगवान श्रीहरी विष्णूची पूजा या महिन्यात केली जाते. भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम काळ आहे. हा महिना नक्की कधी सुरू होत आहे तर यंदा हा महिना सुरू होत आहे 17 मे रोजी आणि हा महिना संपणार आहे 15 जून 2026 रोजी. म्हणजेच 17 मे पासून ते 15 जून पर्यंत हा अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना असणार आहे. त्यामुळे आपलं जे मराठी वर्ष आहे ते यंदा 12 महिन्याचं नसून ते 13 महिन्याचं असणार आहे. हा अधिक मास जो आहे तो धोंड्याचा महिना जो आहे तो एवढा विशेष का असतो तर कारण या महिन्यामध्ये सूर्यदेव नवीन राशीत प्रवेश करत नाही, ते एका जागी असतात. या अधिक मासामध्ये वेगवेगळ्या गोष्टी, निदान, जप, तप केलं जातं. जसं असे अनेक आपण म्हटलं, आपण आपल्या मराठी इकडे म्हणजे आपल्या इकडे प्रथा आहे की या महिन्यामध्ये जावयाला जीव घातले जातं, वाण दिलं जातं. अनेक जण मंजूळ वाती करून या महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंसमोर पेटवतात. भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा पाठ करत असतात. या महिन्यामध्ये विशेष मानली जाते. सुरुवातीला म्हटलं गेलं की मंगल कार्य या महिन्यात करत नाहीत, पण तुम्हाला देवाच्या पूजेचा संदर्भात कुठलीही कार्य करायची असेल तर दान, जप, तप हे तुम्ही महिनाभर करू शकता. गोमातेची सेवा करणं खास करून या महिन्यात पुण्यकारक मानलं जातं. धोंड्याच्या महिन्यामध्ये रामायण, भगवद्गीता अशा धार्मिक ग्रंथाचे पठण करणं सुद्धा शुभ मानलं जातं. पण तरीसुद्धा आपल्या मनात एक बेसिक प्रश्न तयार येतो की तो म्हणजे धोंड्याच्या महिन्यामध्ये तर सूर्य पंचांगाच्या तुलनेत चंद्र पंचांगाची कालमर्यादा कमी असते. चंद्र पंचांग 354 दिवसाचे असते आणि सूर्य पंचांग हे 365 दिवसांचे असते. त्यामुळे दरवर्षी दोघांमध्ये सुमारे 11 दिवसांचा फरक निर्माण होतो. ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार दर 32 महिने आणि 16 दिवसांनी हा फरक जवळपास होत असतो. ह्या वेळेचा ताळमेळ साधण्यासाठी सूर्य पंचांग आणि चंद्र पंचांगाचा हा ताळमेळ साधण्यासाठी म्हणून पंचांगामध्ये एक अतिरिक्त महिना जोडला जातो. हाच तो अतिरिक्त महिना म्हणजे मलमास किंवा अधिक मास किंवा धोंड्याचा महिना म्हणून ओळखला जातो. म्हणजेच सगळं चंद्र सूर्याच्या गतीवरती अवलंबून असलेलं हे गणित आहे. आता या अधिक मासामध्ये आणखी एक प्रथा आहे, ती म्हणजे लेक जावयाला बोलवलं जातं. त्यांना कपडे लत्ते घेतले जातात, त्यांना भेटवस्तू दिली जाते. हे कशासाठी तर अधिक मासामध्ये भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं पूजन केलं जातं, तर म्हणून जावयाला आपल्याकडे नारायण स्वरूप म्हणलं जातं आणि विष्णू स्वरूप त्या पाहिलं जातं आणि म्हणून जावयाला आपल्या घरी बोलून विष्णू स्वरूप समजून त्याची पूजा केली जाते. त्यांना भेटवस्तू दिल्या जातात. पण या जावाई लेक यांचा वेगळाच अर्थ काढतात असंही समाजात बघायला मिळतं. अधिक मासात काय केलं जातं तर त्याच्या मागे एक धार्मिक भावना आहे की प्रत्येकाने लक्षात ठेवावी. जशी आपली ऐपत असेल त्याचप्रमाणे सासरे जावयाला देत असतात आणि जावयाने जे काही दिलं ते जावयाने गोड मानून घ्यायचं. कारण ही प्रथा आहे, परंपरा आहे, त्यामागे धार्मिक भावना आहे. ही विसरायची गरज नाही. अधिक मासात अनेक जण वेगवेगळे व्रत, वैकल्य, पूजा नियमसुद्धा करतात. वेगवेगळे कुणी सूर्यास्तापूर्वी जेवण्याचा नियम घेतं, तर कुणी एक वेळ जेवणाचा नियम घेतं,
घेतात. असे वेगवेगळे नियम ईश्वरासाठी म्हणून घेतले जातात. कुठलाही नियम घेताना आपल्या तब्येतीला झेपेल, आपल्याला सोसेल अशाच पद्धतीने नियम घ्यावेत. प्रकृती लक्षात घेऊनच मग जप, तप, ध्यान, उपवास करावेत. दानधर्म किंवा ईश्वराचं नामस्मरण हे तुम्ही कधीही कितीही वेळा करू शकता. त्याला काही बंधन नाही. तुम्हाला आजची माहिती कशी वाटली तर नक्की मला कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. एकच बनायचं.